हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आले डोंबिवलीवरून आणि इन्स्टंट सीन असा झाला की मला खाली येताना रोशनी दिसली, तर तिला मी बोलली चल आता घरी राहायला, ही बघ. आणि मग मी तिला बोलली की थांब नाईट आउटचं असं काहीतरी प्लॅन करू आणि श्रुतीला पण घेऊ. श्रुती आहे मागे, ती तिची बडबड चालू आहे. तर आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललो. जवळ राहतो म्हणून आल्या पटकन. हा ब्लॉग काय जास्त होणार नाही, मोठा होईल 8-9 मिनिटचा. आपण रात्री पण खायला करू. हो करूच, पण आम्हाला वाटत नाही एवढा होईल, कारण दिवसभराचेच क्लिप्स होत नाही. आई ग 7-11 आय थिंक बंद आहे. 7-11 मधून काहीतरी घेऊ आणि मला फ्रूट सलाड खायचं आणि माझा आवाज आहे ओपन आहे. आमची एक साईश्री मैत्रीण, तिला पण विचारलं पण ती बोलली की नको, आता मला पाठवणार नाहीत. ह्या पण आता 10:30 वाजता आलं. येस आहे ओपन. आता मी चालले. लेट्स सी काय घ्यायचं. मेडिकल नका पकडू, स्टेशनरी नका पकडू, चिप्स नका घेऊ. काय आहे ते सगळं बिस्किट्स अवेलेबल आहे. स्मॉकलेस्ट आहे, विटामारी आहे, एव्हरीथिंग इज हिअर. गरम झाला की रोशनी बघू आता काय घेते. वेळा जाते त्याच्याकडे, घेत तर काय नाही. Oh my God. आईस्क्रीम, कोक, अजून काय 2 ओरिओ आईस्क्रीम आणि सानिकासाठी डाएट कोक घेतला बिकॉज ती डाएटवर आहे. आता जरा मॉडेल वगैरे होण्याचा विचार करते. जरा जास्तच खरं म्हणजे असं मला वाटतंय. आता नाही, ह्यांच्यासाठीच घेतलाय. मला ॲक्च्युली ते फ्रूट सलाड हवं आहे. आता बघू तू आईस्क्रीम मला आहे का, असेल तर ठीक आहे. मी आता कस्टर्ड घेतलं, आय मीन फ्रूट सलाड. आणि रोशनीच्या मागे जी कुत्री लागली आहेत ना, डेंजर. मुंबईमध्ये असं लाईट्स असतील तर जरा बरं वाटतं. मी गोरी येते. आता घरी जाऊन खाऊ वगैरे, त्याचं पण एक व्लॉग करू आम्ही. जरा काय गप्पा मारतो काय नाही बघू. ते बोलतात ना, ग्रुप ऑफ ट्रिओ, एक बडबडी, एक बॉयफ्रेंड वाला, वो पीछे वो सीन है. अरे हा. आता आम्ही चाललो आईस्क्रीम घेऊन घरी. सानिकाच्या चॅनलला प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड ऑल्सो काय असतं का, लाईक, सबस्क्राईब, शेअर, येस, कमेंट. सानिकाचा लुक तुम्हाला आवडलाय का? रात्रीच्या निघताना पण घरात ना सानिकाने असं एकदम जोरदार ब्लश लावलेला आहे गालावर. नाही, लिपस्टिक दिसते का? माझं ओरिजिनल आहे आणि हा लिप बाम लावलाय. सॅड शी इज सेइंग सो ओ माय गॉड सच अ लायर. इंग्लिश भारी आहे आपली. चला भाई, पाऊस यायला लागला, आपण पटापट घरी जाऊया पाय तोडत. लेट्स गो गाय बाईज. गाईज नाही बाईज. बघच नाही उघडत गाईज. लेट्स गो. सो गाईज, आम्ही आता आईस्क्रीम टेस्ट करतोय, बघतोय कशी आहे. आणि ही जवळ चहा पिते, थंड लागतं ना. अगो बाई. तरी त्या मी स्कूलच्या जुन्या आठवणी बोलत होतो आणि कॉलेजच्या गॉसिप्स, क्लासमधले गॉसिप्स वगैरे आम्ही असं सगळं बोलत होतो. सो आम्ही आता पास्ता बनवतोय. किती वाजले? 2:40 झालेत, 2:45 झालेत. आम्ही पास्ता बनवतोय. वॅक्स करत होतो आणि काय आता भूक लागले, पास्ता करतोय. मी पण केलेत माझे अप्पा. येस. सो ब्लॉग इज ब्लॉगिंग. आमचं सगळं प्रिपरेशन झालं आहे.
ऑनियन, कॅप्सिकम, मिरची, सॉसेस आणि हे जस्ट Red chili असेच sauce. ड्रिंक्स वगैरे आणि पास्ता काय होतोय. अचानक भयानक पण चांगला प्लॅन झाला आपला. काय बोलता? पाठवत नव्हती पण आपण हट्ट करून आलेलो आहे. आमच्या 2 मैत्रिणी मिसिंग आहेत. वी आर मिसिंग दे म्हणतो. एकच्या घरी गणपती आहे आणि एक एवढ्या रात्री आली नसते. मी कसल्या घरची परमिशन मागितली. आम्ही कशा रिकाम टेकड्यात तिथल्या इथेच राहत नाही यार, मी खूप बिझी आहे. काय नाही बिझी बिझी. मला कामं असतात. आणि ही दुसरी वाली जी आहे ना, तिच्या घरचा उद्या ब्लॉग येईल गणपतीचा. उद्या आय मीन तिच्याकडे जाणार. नंतर. तर तिथे अशा चुका काढेल ना, ही अशी करते, ती तशी करते, हिने हेच का केलं, तेच का केलं, ए बोनी अशी. तिचं तोंड असून किती मग तुम्हाला भीती नाही वाटली का? मग तुम्ही हेच का केलं, तुम्ही नूडल्स का नाही केले, असे तिचे घाण क्वेश्चन. अय्या हे बोलते ना. अय्या असे हे सानिका. फालतू प्रश्न येत आहे. मग मला विचारेन ते, तू गावी का नाही गेली, तुझं हेच का तेच का. समजेल तुम्हाला कोण. बट वी आर हा. मिसिंग उद्या बघालच. उद्या तुझ्या घरी आपण गणपती बाप्पाचं हो दर्शन घ्यायला जाणार होतो. बावळट. आम्ही वॅक्स केला त्यामुळे टाइम गेला आमचा. नाही आमचा कधीच झाला असता. 2:56. Pasta is ready. आता आम्ही घेऊ खायला. ही किती घाण दिसते. आता खाता खाताच ब्लॉग एंड करते. बोला काहीतरी जरा. गुड नाईट. टू मच स्पायसी. Yes. Bye bye. Like, share, comment and subscribe.